तुम्ही पण त्याच-त्याच प्रकारची गव्हाची भाजी खाऊन कंटाळलात, तर करा मग अशा पद्धतीची भाजी. इथे अर्धा किलो गवार निवडून घेतलेले आहेत, चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि गवारचा आता सीझनसुद्धा आहे. तर नक्की ट्राय करा. इथे अर्धा किलो गव्हासाठी मी 4 कांदे घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. इथे टमाटर घेतलेले आहेत 3 मी मोठे. आता मी इथे कांदे कापून घेत आहे. तर तुम्हाला माझ्या रेसिपीज कसे वाटतात तर कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी इथे कांदे कापून घेत आहेत. तर कांद्या कापताना कोणाकोणाला डोळ्यातून पाणी येतं तेही कमेंट करून सांगा. तर इथे टमाटर कापून घेत आहे. तसं सगळं साहित्य आणि हे सगळे जे मी तुम्हाला व्हिडिओज पाठवत आहेत, जे मी रेसिपीज बनवत आहे, ते स्वतः मी डब्यासाठी बनवत आहे. आता मी इथे टोप ठेवलेला आहे, तेल घातलेलं आहे 3 चमचे. आता जिरं घातलेलं आहे. जिरं तडकल्यानंतर मी इथे कढीपत्ता घालत आहे. नंतर कांदे कापून घेतलेले ते घालत आहे. ते चांगले मिक्स करून घ्या तेलाबरोबर आणि त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे. तिथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता गवार घालून घ्या. कांदा आणि गवार चांगला दमेल म्हणजे शिजणार गवार कांद्याबरोबर. त्याच्यामुळे कांद्याबरोबरच तुम्ही गवार घाला. गवार वेगळी शिजवण्याची गरज नाही. अशा पद्धतीने तुम्ही करा कारण की सकाळी फार घाई असते. तर झाकण ठेवलेलं आहे 10 मिनिटं. बघू शकता माझा कांदाही सुद्धा शिजलेला आहे आणि गवारसुद्धा शिजलेली आहे. या पद्धतीने तुम्ही जरूर करून बघा. आता मग टमाटर घाला आणि ते चांगलं मिक्स करून घ्या. मग इथे हळद घाला, ते धना पावडर घाला, कांदा लसूण मसाला घाला. कांदा लसूण मसाल्याने टेस्ट वेगळी लागते. इथे तिखट लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि तेही चांगलं मिक्स करून घ्या. म्हणजे चांगलं मिक्स करा ह्याच्यासाठी कारण की सगळीकडे मसाला लागला पाहिजे म्हणून. तर त्याच्यानंतर वरती आता मी शेंगदाण्याची पूड घालत आहे. शेंगदाणे भाजून घ्या आणि ते मिक्सरमध्ये वाटून घ्या जाडसर आणि ते पूड इथे आपल्याला घालायचं आहे. तर हेही चांगलं मिक्स करून घ्या. तर मिक्स झाल्यानंतर 5 मिनिटासाठी परत झाकण ठेवा. तुमची इथे गव्हाची भाजी रेडी झालेली असेल. ह्या रेसिपीज मी माझ्या डब्यासाठी करत आहे. ज्याही तुम्हाला मी सकाळी दाखवत आहे. असं नाही की व्हिडिओ मी करते आणि आम्ही ते खात नाही. तर मी तुम्हाला जे व्हिडिओ दाखवत आहे, तीच भाजी मी पण सुद्धा खात आहे. तर नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.